आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार या दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे। गुलाबराव पाटलांनी एका कार्यक्रमात शिक्षकांना दिलेल्या अजब सल्ल्यावरनं रोहित पवारांनी पाटलांवरती निशाणा साधलेला आणि त्यानंतर गुलाबराव पाटलांनी सुद्धा चोख उत्तर दिलंय। मागच्या वर्षीपर्यंत आपल्या मराठी शाळेमध्ये जी एकूण संख्या जळगाव ग्रामीणची होती ती 43,000 विद्यार्थ्यांची होती। त्याच्यात काय वाढ झाली तर म्हणलं काहीच वाढ झाली नाही। आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही पोरं फोडले पाहिजे। आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही पोरं फोडले पाहिजे। जळगावमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यावरून मंत्री गुलाबराव पाटलांनी हा अजब सल्ला दिला होता। मात्र त्यांच्या या सल्ल्यानंतर राजकारण रंगलं नाही तरच नवल। मग काय, विरोधकांनी गुलाबराव पाटलांची याच वक्तव्यावरून राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि नव्या वादाची ठिणगी पडली। आपल्या विधानावरून वाद होणार याची जाणीव होताच गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। मी विनोदाने बोललो, जसं आम्ही पक्षाचे काही कार्यकर्ते एकामेकाच्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो तसं शिक्षकांनी हे करावं। त्याच्यामध्ये असा काही चुकीचा भाव नव्हता। पटसंख्या कशी वाढेल याच्याकरता एक सांगण्याचा एक विनोदाचा भाग होता। गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी सुद्धा शिक्षकांना दिलेल्या अजब सल्ल्यावरून विरोधकांनी मात्र त्यांना घेरलंय। आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्या मागेही मंत्री महोदय ईडी, सीबीआय, आयटी अशा चौकशीचा ससेमिरा लावतात का याचीच भीती वाटते। मंत्री महोदय, विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा, शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील असा टोला ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांच्या पक्षाचे नेते रोहित पवारांनी लगावलाय। रोहित पवारांची ही टीका गुलाबराव पाटलांच्या चांगलीच जिवारी लागली। इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं पोट्टे आहे, सोन्याचा चमचा घेऊन आलेलं जन्माला आलेलं पोट्टे आहे, त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते, पूर्ण भाषण ऐकलं नाही, अपूर्ण बुद्धीचा माणूस आहे, त्यामुळे त्याने तपासून घ्यावं। फोडाफोडीचं राज्यासाठी काही नवीन राहिलेलं नाहीये। गेल्या 5 वर्षात राज्यात 2 वेळा राजकीय भूकंप जनतेनं अनुभवले। आता गुलाबराव पाटलांच्या फोडाफोडीच्या वक्तव्याने पुन्हा एकदा त्या राजकीय भूकंपावरून राजकीय वाद रंगल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि मंत्री गुलाबराव पाटलांनी रोहित पवारांवरती केलेल्या टीकेला रोहित पवारांनी आणखी एक ट्विट करून उत्तर दिलेलं आहे। ते आपल्या ट्विटमध्ये असं काहीसं म्हणतात की पाटील साहेब कोण कुठल्या शाळेत शिकलाय हे महत्त्वाचं नाही, तर सामान्य जनतेसाठी असलेली त्याची बांधिलकी महत्त्वाची असते। याच बांधिलकीमधनं माझ्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 5 वर्ष अनेक कामं केली। कोणतंही पद नसलेलं माझ्यासारखी व्यक्ती इतकं तर काम करू शकते। आपल्याकडे तर मंत्रीपद आहे, त्याचा सुयोग्य वापर करून आपण हे करूच शकता असा सल्ला रोहित पवार गुलाबराव पाटलांना देतात।